मित्रांनो पासिंगला तुम्हाला 20 मार्क्स लागत आहे. ओके, आणि त्यापैकी जे ते 12 मार्काचे तुमचे MCQs होऊन जात आहे. ओके, इकडनं तिकडनं वगैरे करून जरी तुम्ही 8 मार्क जरी जोडताय तरी तुम्हाला मग आणखी 12 मार्क लागतील. ओके, पासिंगला तर आणखी तुम्हाला 12 मार्क पासिंगला लागतील. तर थेरॉटिकल तुम्हाला इतके भरभरून ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. खालून जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट तुम्हाला 60 मार्क्सचा पेपर तर असाच आहे. ओके, MCQला निग्लेक्ट करून 60 मार्क्सचा पेपर तरीही तुम्हाला उरते ऑप्शन सोबत मी सांगतोय. ओके, तर त्यापैकी तुम्हाला फक्त स्कोर करायचे 12 मार्क विद्यार्थी मित्रांनो. तर 60 पैकी 12 मार्क स्कोर करणं तुम्हाला ॲक्च्युली एक इझी टास्क बनून जातो. नाहीतरी तुम्हाला 60 पैकी 20 मार्क स्कोर करायला लागायचे. पण आता जर MCQ तुम्हाला काही करून जर मॅनेज वगैरे झाले किंवा तुक्के जरी बसून गेले, काही काहींचे तुक्के इतके परफेक्ट असतात की 12 पैकी नाही म्हटलं तरी तुम्हाला 6 ते 7 मार्क आरामशीर इथे भेटणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप जास्त. तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, डी बाटूनी खूप मोठी अपडेट दिली आणि मी तर बोल की एक प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना जे ते दिलासा देणारी अपडेट असणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, कारण की खूप जास्त म्हणजे वेळानंतर जे ते डी बाटूनी बाकी युनिव्हर्सिटी सारखे MCQ आणले आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन जे तुम्हाला या पॅटर्नमध्ये दिसणार आहे. आणि तुमच्या मनात येत असेल की दादा सप्लिमेंटरीमध्ये येणार आहे की रेग्युलरमध्ये, सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. की याच आता जे येणार आहे आपण पेपर 18 तारखेपासून समथिंग जे ते पेपर स्टार्ट होणार आहे. ओके, त्यापासूनच ही सुरुवात होणार आहे की याच्या पुढच्या सेमिस्टरपासून संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो रामराम, माझं नाव आहे पियुष जोशी. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अशाच डी बाटूच्या व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की एवढी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला बाकी कोणत्या चॅनलवर बघायला नाही भेटणार. ओके, तर डायरेक्टली आपण म्हणजे डिस्कस करूया की काय नक्की हा पॅटर्न वगैरे आहे. तर गाईज तुम्हाला माहिती असेल की पहिले डी बाटूच्या याच्यात फक्त आपले जे काही येते थेरॉटिकल म्हणजे क्वेश्चन्स वगैरे असायचे. ओके, डिस्क्रिप्टिव्ह मोठे मोठे प्रश्न वगैरे असायचे. त्यामध्ये आपल्याला जे ते म्हणजे मोठ्याने उत्तर लिहावे लागायचे यार. त्यानंतर जाऊन कुठे 3 मार्क कोणाला 4, कोणाला 5, कोणाला 6 मार्क भेटायचे. ओके, पण आता एक नवीन पॅटर्ननुसार डी बाटूनी एक्झामिनेशनमध्ये जे काही इथे MCQचा एनरोल केलेला आहे. ओके, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रश्न पडला असेल की दादा यानंतर जे ते पासिंग मार्क्स वाढवलेले आहेत का. तर काहीच बिना टाइमपास करता मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो की डी बाटूनी अजून तरी ऑफिशियली असं कोणताही क्रायटेरिया आणला नाही की MCQ आणल्यामुळे तुमचे पासिंग मार्क्स 20वरनं 24 केले किंवा 24चे 20 केले, असं कोणताही अजून पॅटर्न नाही आहे. म्हणून 20 मार्कच तुम्ही कन्सिडर धरून चला. ओके, जर 24 करत असाल तर वेल अँड गुड, कारण की तुम्ही थोडी जास्त मेहनत कराल. पण 20 मार्काची पासिंग ॲज पर माय इन्फॉर्मेशन यावेळेस आणणार आहे, कारण पासिंग मार्क्सवर त्यांनी अजून कोणतीही अपडेट दिली नाही. तर जी मागची अपडेट होती त्यानुसार 20 मार्काची पासिंग होती. तर 20 मार्काची पासिंग तुम्हाला असणार आहे. आता फायदा हा होणार आहे की तुम्हाला जे ते MCQसाठी ऑप्शन वगैरे असतील का, तर बिलकुल पण नाही विद्यार्थी मित्रांनो. 12 MCQ दिली जातील आणि 12च्या 12 तुम्हाला सोडवायचे. ओके, 1 मार्काला 1 MCQ असा पॅटर्न डी बाटूने रिलीज केला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन जो येतो आता थोड्या वेळात मी तुम्हाला सॅम्पल पेपर पण दाखवेलच. त्यामध्ये तर तुम्हाला डिटेली जसा आराखडा असेल, जसा पेपर पॅटर्न असेल, जो काही स्ट्रक्चर आहे फॉर्मॅट, तो पूर्ण मी तुम्हाला इमेज थ्रू दाखवेलच. पण एकदा शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगू तर बघा, पहिले तर 12 मार्काचे MCQ येणार आहे. सेकंड क्वेश्चन येणार आहे, त्यामध्ये 2 क्वेश्चन दिले जातील. ओके, म्हणजे सब क्वेश्चन दिले जातील. सेकंड क्वेश्चनमध्ये 2 सब क्वेश्चन असतील, दोघी कंपल्सरी तुम्हाला सॉल्व्ह करायचे. थर्ड क्वेश्चनमध्ये 2 सब क्वेश्चन परत एकदा दिली जातील, ते पण कंपल्सरीली सॉल्व्ह करायचे. फोर्थ क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन दिले जातील, त्यामधून तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे. आणि 6th क्वेश्चनमध्ये पण 3 सब क्वेश्चन दिले जातील, त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सगळ्यांचे मार्क जे ते 6 असणार आहे. फक्त MCQ 1 मार्काला 1 असणार आहे. ओके, तर असा काही आराखडा होता. आता डायरेक्टली जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि तिथे तुम्हाला डायरेक्ट स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये मी एक्सप्लेन करतो आणि काय नवीन नोटीस वगैरे आली आहे, कशा प्रकारे पेपर पॅटर्न असणार आहे. सप्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँड रेग्युलर दोघांसाठी हा ऑथेंटिक टाइम टेबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. दोघीही फॉलो करतील आणि येत्या सेमिस्टरपासूनच ते फॉलो करतील. ओके, तर चला मोबाईलच्या स्क्रीनवर वळूया आणि जाणून घेऊया डिटेलमध्ये कशा प्रकारे हा नक्की आराखडा आहे. सो गाईज, आता आपण आलोय मोबाईलच्या स्क्रीनवर आणि तुम्ही जसं की बघू शकता माझ्याकडे सॅम्पल क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे. ओके, जसं सॅम्पल क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असतो त्या प्रकारे माझ्याकडे आता अवेलेबल आहे. तर इथे तुम्ही बघू शकता यार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि मेन गोष्ट म्हणजे हा पॅटर्न जो आहे तो रेग्युलर अँड सप्लिमेंटरी समर विंटर एक्झामिनेशन 2025 मध्ये जे पण समर एक्झामिनेशन होतील, विंटर होतील, म्हणजे या वर्षापासून तो पॅटर्न जी आहे ते लागू होणार आहे. ओके, आता तुम्ही विचार करत असाल की दादा आता आम्ही जी देणार आहे 2024 मध्ये जर एक्झामिनेशन आली तर हा पॅटर्न फॉलो होईल का नाही होणार, तर त्याच्यावर अजून कोणती अपडेट नाही. पण ॲज पर न्यू पॅटर्न मला तरी वाटतं की आता वर्षाला बाकीच किती दिवस यार, तर हा फॉर्मॅट नक्कीच फॉलो होऊ शकतो, बिकॉज त्यांनी इथे जे ते सप्लिमेंटरी पण मेन्शन केलं आहे. ओके, तर आता तुम्ही बघा की यामध्ये नक्की काय त्यांनी मेन्शन केलं आहे. तर ही PDF तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपवर देऊन दिली आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. ओके, तर न्यू क्वेश्चन पॅटर्न फॉर इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी हा व्हिडिओ खास असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघा प्लीज, त्यांनी जे ते सर अँड मॅडम जे काही असेल ते त्यांना म्हणजे कॉलेजला नोटीस पाठवली होती आणि त्यामध्ये इंट्रोडक्शन जे असतात ते खूप जास्त
जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ओके, तर फर्स्ट मध्ये त्यांनी बोललंय की इच क्वेश्चन पेपर विल कन्सिस्ट ऑफ 6 क्वेश्चन्स. ओके, मागच्या वेळेस पर्यंत 5 यायचे, आता यावेळेस जे ते 6 क्वेश्चन्स येणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 इच विथ 12 मार्क्स. जेवढे पण क्वेश्चन असतील त्यांना 2-2 म्हणजे प्रश्न विचारले जातील किंवा एका क्वेश्चन मध्ये जे ते 3 सब क्वेश्चन असे विचारले जातील. ओके, तर ते मी कसे विचारले जातात ते तुम्हाला पुढे सांगतोच. आणि तुम्ही इथे जसं की बघू शकता की क्वेश्चन नंबर 1 हा कंपल्सरी क्वेश्चन असणार आहे आणि त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप्स म्हणजे एमसीक्यू टाइप जे ते क्वेश्चन मेन्शन केले जातील. ओके, तर थर्ड नंबर मध्ये त्यांनी मेन्शन केलेले कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी 4 क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 1 हा कंपल्सरी तो तुम्हाला सॉल्व्ह करावाच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तो तुम्ही करायलाच पाहिजे कारण एमसीक्यू. आणि जर तुम्ही विचार केला की क्वेश्चन नंबर 2 पासून तर 6 पर्यंत, कारण तुम्ही जर मार्क्स कन्वर्ट केले ना तर तिथे 60 मार्क्स होऊन जातात आणि एमसीक्यूचे ऍड केले तर हे आपला पेपर जो आहे तो लगभग 72 मार्क्सचा होऊन जातो. म्हणून त्यांनी काय मेन्शन केलंय की हे बघा एमसीक्यू तर तुम्ही फर्स्ट मध्ये सॉल्व्ह कराल तर हा क्वेश्चन नंबर 2 आहे. ओके, क्वेश्चन नीट लक्षपूर्वक ऐका. ओके, कारण वाटलेस तुम्ही व्हिडिओ रिपीट पण करू शकता, पण आत्ताच जर लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला चांगलं होईल. तर हे बघा क्वेश्चन नंबर 2, तर इथे तुम्ही खाली स्क्रोल करायचं आहे तो क्वेश्चन नंबर 6 पर्यंत. तर हे बघा क्वेश्चन नंबर 6 इथे आला आणि क्वेश्चन नंबर 2 इथे आपला वरती आला. तर यामधून तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त कोणतेही 4च सॉल्व्ह करायचे. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हा क्वेश्चन नंबर 2 आहे. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यामधले 2 जे काही सब क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करायचे तर तुम्ही हा अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हे दोघी कंपल्सरी क्वेश्चन असणार आहे, ते तुम्हाला अटेम्प्ट करावंच लागणार आहे. तर तुम्हाला हा फॉर्मॅट आवडत असेल तर हा सॉल्व्ह करा, किंवा मग 4th नंबरचा आवडत असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिले जातील 2च सोडवायचे तर हा फॉर्मॅट पण तुम्ही यूज करू शकता. किंवा 5व्या मधले तुम्हाला परत एकदा 3 ऑप्शन दिले जातील, 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे आणि 6वा पण सेम आहे. ओके, तर या 4 तुम्हाला म्हणजे या 5 कोणतेही तुम्हाला 4च सॉल्व्ह करायचे. ओके विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्युज व्हायचे इथे अजिबातच कारण नाहीये. तर आता तुम्हाला मी पद्धतशीर परत एकदा जे काही येते सांगतो, फक्त इंट्रोडक्शन आधी आपण एकदा बघून घेऊ. जे पण आपल्याला त्यांनी मोजक्या शब्दात जे ते इन्स्ट्रक्शन्स दिले ते फॉलो करणं खूप जास्त नेसेसरी. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी 4 क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 6. कसं पद्धतीने मी तुम्हाला आता सांगितलं, व्हिडिओ रिपीट करून तुम्ही बघू शकता. ओके, तर इन्स्ट्रक्शन नंबर 4 मध्ये त्यांनी दिले क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3 विल कंटेन 2 सब क्वेश्चन ए अँड बी इच वर्थ 6 मार्क्स. ओके, 2 क्वेश्चन असतील आणि दोघांची म्हणजे जे काही मार्क्स वगैरे असतील ते 6 मार्क्स असतील, असे टोटल 12 मार्क्स तुमचे होऊन जातात. ओके, आणि क्वेश्चन नंबर 4 टू क्वेश्चन नंबर 6 विल कंटेन 3 sub question each worth 6 marks. Out of these 3 आणि 2 सब क्वेश्चन विल बी कंपल्सरी. जर तुम्ही तो फॉर्मॅट चूज करताय तर नक्कीच तुम्हाला 3 ऑप्शन भेटतील, जो काही एक फायदेमंद पण असेल. कारण तुम्हाला जर 3 क्वेश्चन दिलेले 3 पैकी 2 येत आहेत 1 नाही येते तरी तुम्हाला काम चालेल. पण जर तुम्ही क्वेश्चन नंबर 2 किंवा 3 चूज केला मग त्यामध्ये तुम्हाला दोघी सॉल्व्ह करणंच आहे. ओके, तर विचारपूर्वक हा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि मी तुम्हाला सांगतो की नक्कीच पेपर पॅटर्न यांनी खूप जास्त इझी केलेलं आहे. भरभरून ऑप्शन विद्यार्थ्यांना दिले. एमसीक्यू जे कधी देत नव्हते डी युनिव्हर्सिटी, मोठ्याने उत्तरामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क कधी जायचे कधी भेटायचे. तर इथे प्लस पॉईंट पण आहे, निगेटिव्ह पॉईंट पण आहे. प्लस पॉईंट हा आहे की आता विद्यार्थ्यांना जे ते ऑप्शन भेटेल, म्हणजे 12 एमसीक्यू आहे, 12 पैकी त्यांचे 6 जरी तुक्के लागतात तर 6 मार्क त्यांचे कन्फर्म असतील. आणि इथे एक वाईट परिस्थिती ही आहे की थेरीमध्ये थोडेफार पण लिहून तुम्हाला मार्क भेटून जातील. 12च्या 12 एमसीक्यू मला नाही वाटत की एवढं दरबदरी नशीब कोणाचं असेल, पण असेल तर म्हणजे 12 मार्काचे 12 त्याचे चालले जातील. थेरीमध्ये तरी त्याला 3 किंवा 4 मार्क तो स्कोर करू शकत होता, पण इथे त्याला आता 0. पण एवढं दरबदरी कोणी नसेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही एवढं काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही इथे आता पुढचं बघा. ओके, तर टोटल मार्क्स अलोकेट विथ द ऑप्शन्स और सब क्वेश्चन इन टोटल विल एक्झिट ऑफ 30 मार्क्स. 30 मार्क्सचे जे तुम्हाला ऑप्शन्स वगैरे यांनी दिले आहे. आणि त्यानंतर सॅम्पल क्वेश्चन पेपर इज अटॅच बिलो. ओके, तर सॅम्पल क्वेश्चन पेपर आता मी तुम्हाला बघून परत एकदा दाखवतो. हे बघा वरती सगळं सप्लिमेंटरी, विंटर, समर सगळं काही त्यांनी मेन्शन केलेलं आहे इयर 2025 पासून. ओके, तर आता तुम्ही द्याल तर 2025 ऑलमोस्ट सुरूच होऊन जाईल. ओके, बघू आता एक्झामची डेट्स वगैरे काय येतात. तर त्यानंतर तुम्ही इथे बघितलं विद्यार्थी मित्रांनो की 12 मार्काचे एमसीक्यूज तुम्हाला इथे आले. हे बघा इथे क्वेश्चन राहील आणि त्यामध्ये जे काही 4 ऑप्शन असतील 4 पैकी 1 ऑप्शन करेक्ट राहील. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला 12 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. ओके, 12 एमसीक्यू सॉल्व्ह झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 2 वर तुम्हाला यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या 2 क्वेश्चन पैकी दोघी तुम्हाला सोडवता येत असेल तरच तुम्ही या क्वेश्चनवर वळायचं. ओके, जर तुम्ही याच्यावर स्किप करून टाकलं तर मग थर्ड युनिटवर तुम्हाला येऊन जायचं. थर्ड याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा 2 क्वेश्चन असतील, 2 पैकी 2 येत असतील तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह करा.
अटेम्प्ट करा, किंवा मग तुम्ही डायरेक्ट खालच्या प्रश्नावर येऊ शकता. ओके, यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन भेटतील, 3 पैकी 2च सॉल्व्ह करायचे. त्यानंतर 5व्यामध्ये पण तुम्हाला जे ते 3 ऑप्शन असतील 3 मधले पण 2 तुम्ही करू शकता. आणि लास्ट जे काही आहे 6व्या नंबरचा क्वेश्चन, त्यामध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन, 3 पैकी परत एकदा तुम्हाला 2च सोडवायचे. ओके, तर अशा पद्धतीने आपला पॅटर्न होता विद्यार्थी मित्रांनो. खूप जास्त इझी पॅटर्न त्यांनी यावेळेस केलेला आहे. ओके, होप सो की सगळ्यांना चांगले मार्क इथे स्कोर करण्याची ऑपॉर्च्युनिटी नक्की भेटतेच आहे आणि सर्व या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा नक्कीच उचलतील विद्यार्थी मित्रांनो. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा पेपर पॅटर्न आवडला की नाही. कारण हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पासिंगला तुम्हाला 20 मार्क्स लागत आहे. ओके, जर 20 मार्क्स तुम्हाला जर पासिंगला लागत असतील विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यापैकी जे ते 12 मार्काचे तुमचे एमसीक्यूज होऊन जात आहे. ओके, इकडनं तिकडनं वगैरे करून जरी तुम्ही 8 मार्क जरी जोडताय तरी तुम्हाला मग आणखी 12 मार्क लागतील. ओके, पासिंगला तर आणखी तुम्हाला 12 मार्क पासिंगला लागतील. तर थेरॉटिकल तुम्हाला इतके भरभरून ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. खालून जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट तुम्हाला 60 मार्क्सचा पेपर तर असंच आहे. ओके, एमसीक्यूला निग्लेक्ट करून 60 मार्क्सचा पेपर तरीही तुम्हाला उरते ऑप्शन सोबत मी सांगतोय. ओके, तर त्यापैकी तुम्हाला फक्त स्कोर करायचे 12 मार्क विद्यार्थी मित्रांनो. तर 60 पैकी 12 मार्क स्कोर करणं तुम्हाला ऍक्च्युली एक इझी टास्क बनून जातो. नाहीतरी तुम्हाला 60 पैकी 20 मार्क स्कोर करायला लागायचे. पण आता जर एमसीक्यू तुम्हाला काही करून जर मॅनेज वगैरे झाले किंवा तुक्के जरी बसून गेले, काही काहींचे तुक्के इतके परफेक्ट असतात की 12 पैकी नाही म्हटलं तरी तुम्हाला 6 ते 7 मार्क आरामशीर इथे भेटणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप जास्त असे मोजके विद्यार्थी राहतात की त्यांचे तुक्के बसत नाही. ओके, हा मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही आधीपासूनही करत आलेलं आहे आणि असं पण नाही की तुम्ही एक दिवसाआधी म्हणजे अभ्यास जरी केलं थोडंफार तुमचं लक्षात नक्कीच राहून जाईल. ओके, पण एमसीक्यू मधले मार्क अजिबात सोडू नका. मॅथमॅटिक्स सारखे सब्जेक्ट असतील तिथे, आणि ग्राफिक्सला एमसीक्यू आहे का नाही हा मी अजून पण मेक शुअर करतो युनिव्हर्सिटीकडनं. जसे अपडेट येईल मी तुम्हाला सांगेल. पण मॅथमॅटिक्ससाठी पण इथे एमसीक्यू त्यांनी इन्क्लूड केले, कारण इथे त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलं आहे. ओके, तर मॅथमॅटिक्ससाठी थोडं प्रॉब्लेटिकल किंवा हार्ड तुम्हाला थोडं भेटेल एमसीक्यू शोधायला. पण बाकी तर ओव्हरऑल पॅटर्न मला तरी बेस्ट वाटतोय. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तर इव्हेंच्युअली तुम्ही 7 ते 8 मार्क एमसीक्यू मधून स्कोर करताय तर मग रिमेनिंग 60 मार्क्स पैकी तुम्हाला 12 मार्क स्कोर करायचे. ओके, जर याचे तुम्ही 3-3, 4-4 मार्क जरी घेत असाल इक्वेशन मध्ये तरी तुमचं जे काही आहे ते होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, इतका काही मोठा टास्क तर असणार नाहीये. तर हा काय होता पेपर पॅटर्न. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. A to Z फॉर्मॅट मी तुम्हाला विथ डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, जर अजून काही हवा असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला तुम्ही विचारा. आणि हा पेपर पॅटर्न कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. याच्यावर तुमचे मत काय, काही डाऊट्स असतील क्वेश्चन पेपर बद्दल, फॉर्मॅट बद्दल, तर नक्की ते पण तुम्ही विचारू शकता. टाइम वगैरे 3000 से 60 मार्काचा पेपर आहे, 20 मार्काची पासिंग आहे, 12 मार्काची एमसीक्यू आहे, बाकी रिमेनिंग 60 विथ ऑप्शन आहे. त्यापैकी तुम्हाला जे काही 12 मार्क स्कोर करायचे. आणि जर तुम्हाला टॉपरच्या दृष्टिकोनात बघत असाल तर 40 ते 45 मार्क पण तुम्ही या पेपर पॅटर्न मधून स्कोर करू शकता. ओके, तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.